रेवदंडा या दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच पुरुषोत्तम भगत पहिल्या दिवशी आम्हाला सहकार्य दिलं होतं, तर गुणलेखक म्हणून गेली 3 दिवस आपली खुर्ची न सोडता सुंदर असं गुणलेखन, कॅम्प्युटर पेक्षा सुपरफास्ट असं गुणलेखन बाळकृष्ण डरणे गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या दिवशी हा शिवरे संघ म्हणजेच नाखवा वॉटर स्पोर्टने पुरस्कृत केलेला हा संघ आणि तिसऱ्या दिवशी नाखवा वॉटर स्पोर्ट साखर या संघाकडून ओपन लॉट मधून खेळणारे खेळाडू आज आपण पाहतोय। अंतिम फेरीचा हा सामना जोरदार इथे लढत मैदानावरती पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये। प्रसाद पाटील विकेटला चिपकवून अगदी किपिंग करतोय, स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। मंथन डाकीचा पहिला चेंडू योगेश पेंडकर, आडव्या बॅटने खेळलेला फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सचिन म्हात्रे, नवी मुंबई पोलीस येथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत। एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती येते, सिंगल धावीने येते मात्र नाखवा वॉटर स्पोर्ट साखर या संघाचा श्री गणेशा झालाय। ओमकार हरपालने सुद्धा एका मॅच मध्ये 30 धावांची सुंदर अशी खेळी साकारली होती। तोच ओमकार हरपाल आता मात्र या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने येथे मैदानावरती खेळी साकारतोय। मिड ऑफ कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण। बॅटची इथे मात्र जरूर हलकीच एज लागली होती, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट, जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त होता। रन आउटचा इथे मात्र अपील केला जातोय, अगदी चोटी धाव दिवसात ढवळ्या इथे मात्र धावांची चोरी केली जाते। 2 धावा, 6 वाजून 17 मिनिटं झालेले आहेत। जरा सामना फास्ट खेळूया मित्रांनो, जेणेकरून उत्तरार्धाच्या खेळामध्ये येथे कोणाला बॅड लाईटचा सामना। चला एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा, चला नाखवा वॉटर स्पोर्ट साखर पंकज जाधव आपला एक्स्ट्रा फलंदाज पाठवा। 2 आले तरी चालेल, काही हरकत नाहीये। मंथन डाके पुढील चेंडू घेऊन उलट्या हाताने खेळलेला फटका, फटक्यात आहे वजन, धावा मिळतायत अर्धा डझन, षटकार। मंथन डाकीने थे मात्र दांडी गुल केली आहे, यष्टी उद्ध्वस्त केली आहे, हिट विकेट स्वरूपात फलंदाज थे मात्र बाद। असं हे मैदान, सुंदर असे हे प्रेक्षक वर्ग, खऱ्या अर्थानं तसेच मी रमेश हाले यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। समालोचक म्हणून मला सुद्धा त्यांनी 200 रुपयांचं पारितोषिक दिलंय, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। खऱ्या अर्थानं रेवदंड्याच्या मैदानावरती नेहमी दर्दी क्रिकेट रसिक असतात, या क्रिकेटचा नक्कीच आनंद घेत असतात। आणि मित्रांनो, असे क्रिकेट रसिक असतील तरच क्रिकेट मॅचला खऱ्या अर्थानं रंग चढू शकते, कारण निसर्गाने नटलेला असं रेवदंडा। सुरेखरित्या इथे गोलंदाजी, अक्षय मोने येते फलंदाजीसाठी, जबरदस्त फ्लिक ऑफ द रिक्स, शॉट ऑफ द डे, डीप स्क्वेअर लेग मधून येतो चेंडू सीमारेषा पार, षटकार। वापर केला, परफेक्ट टायमिंग झालं।
गोलंदाज पुन्हा एकदा मंथन टाकी डान्सिंग डाऊन द विकेट अँड टेकन ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू अक्षय पाटील मोन्या बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर नितीन म्हात्रे यांचा इथे सर्वात प्रथम सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय दुशांत जावरे आपल्या हस्ते नितीन म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. चला व्यासपीठावरती उपस्थित नितीन म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. दुशांत जावरे यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातो. नितीन म्हात्रे व्यासपीठावरती एक उपस्थित मान्यवर आहेत, त्यांचा इथे यथोचित असा मान सन्मान केला जातोय. मनपूर्वक नितीनजी यांचं इथे स्वागत करायचं आहे. धन्यवाद नितीनजी, आपण इथे आलात. त्यानंतर पंढरीनाथ चौलकर, दुशांत जावरे आपणच पंढरीनाथ चौलकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित पंढरीनाथ चौलकर यांचा इथे सन्मान केला जातोय. सुंदर असं व्यक्तिमत्व पंढरीनाथ चौलकर यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद पंढरीनाथजी, आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, या क्रिकेट सामन्यांना खऱ्या अर्थानं 4 चांद दिलेत, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यानंतर इतर जणांचे आपण सन्मान एक षटक संपल्यानंतर करूया. वळूया दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रफुल्ल पाटील, राईट अंबोर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस होता, चेंडू मात्र इथे ऑन द कार्पेट इथे खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु मंथन डाकीकडून येथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुद्धा आपण सामने जिंकू शकता. हे अलिबाग तालुक्यातील सोनी स्पोर्ट नवगाव या संघाने काही वर्षापूर्वी नक्कीच दाखवलंय. बाळा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, अगदी सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जरूर आपलं समर्पण इथे धावा वाचवण्यासाठी देतोय. गोलंदाज पिंट्या पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर फलंदाज पंकज जाधवची आपण नेहमी खेळी पाहत असतो. एक मॅच फिनिशर म्हणून प्रतीक 11 पुणे या संघाचा तो नक्कीच एक जबरदस्त खेळाडू होता. बघूया अनेक नामवंत स्पर्धांमध्ये खेळणारा हा खेळाडू पंकज जाधव. बघूया चेंडू स्विंग अँड मिस डॉट बॉल. पंकज जाधवला या चेंडूवरती बीट केलं जात आहे. नाखवा वॉटर स्पोर्ट पुरस्कृत हा शिवरे विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट साखर या दोन संघांमधली ही महत्वपूर्ण फायनलची लढत. उपविजेते आणि विजेते असे दोन्ही ट्रॉफ्या एकाच घरामध्ये जाणार आहेत. नाखवा वॉटर स्पोर्ट मालक येथे मात्र खुश झालाय. जबरदस्त येथे फुलर लाईनचा चेंडू मिडऑफच्या दिशेने कबर मधून क्षेत्ररक्षक मंथन डाकी चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक धावफलकावरती वाढते. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागतात. ओमकार हरपाल, नक्कीच रायगडचा रिषभ पंत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी जबरदस्त रीत्या त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. नक्कीच 6 महिन्यानंतर तो मैदानावरती आपल्याला खेळताना मिळेल. तत्पूर्वीचे मात्र सुरेख फटका होता, परंतु चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन खूप कमी मिळालं. काऊ कॉर्नर मध्ये मंथन डाकेने ते झेल पकडला फलंदाज.
तीन उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून निघाले होते. पिंट्याचा शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पिंट्याची. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. ओमकार हरपाल सारख्या एका चांगल्या फलंदाजाला इथे मात्र बाद केलंय. तिसऱ्या षटकामध्ये ते पाहूया कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजीसाठी बोलवण्यात येत आहे. रत्नाकर येतो गोलंदाजीसाठी उर्फ बबल्या. कारण आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये प्रत्येकाला एक टोपण नाव असतं आणि ते प्रत्येकाला टोपण नाव मित्रांनो नक्कीच आपले आई देत असते, आपले वडील देत असतात, आपले शेजारी देत असते आणि त्यानंतर आपले मित्र देत असतात, त्यानंतर आपली गर्लफ्रेंड देत असते आणि त्यानंतर आपली बायको सुद्धा आपल्याला एक टोपण नाव देत असते. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. रत्नाकर उर्फ बबल्या गोलंदाजीसाठी येतोय. सुमित भगत. सुमित भगतच्या बॅटची येथे एज उडाली. पुन्हा एकदा वाह भाई वाह, अप्रतिम रित्या इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद यांच्या माध्यमातून जबरदस्त 3 धावा तरी नक्कीच या वाचवल्यात. अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा अगदी 3 धावा वाचवल्या होत्या. एकूण 9 धावा येथे या इनिंग मध्ये वाचवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे जॉन्टी रोड्सने 1992च्या विश्वचषकामध्ये जरूर दाखवलं होतं आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते हाशिवरे संघाचं क्षेत्ररक्षण हा खूप क्रिकेट मधला महत्वाचा घटक आहे. सुंदर फटका, स्क्वेअर कटचा इथे पॉवरफुल फटका, डीप कव्हर मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार जाधवचा येतो मात्र ऑफसाईडच्या दिशेने स्लाइस केलेला, स्मॅश केलेला हा फटका आपण म्हणूया. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती 24 रन्स. रत्नाकर पुढील चेंडू घेऊन बॅटची एज पुन्हा एकदा घेतली आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे त्यामुळे पंकज जाधव या चेंडूवरती रिक्स घेत नाहीये. नो रिक्स. चेंडू डॉट येतोय. कमबॅक केलं गोलंदाज रत्नाकरने. 3 चेंडू झालेत या षटकामध्ये. रत्नाकर उर्फ बबल्या सुंदररित्या इथे गोलंदाजी करत असताना रत्नाकर कडे सुद्धा चांगला अनुभव मिळालाय. अगदी बलाढ्य संघांविरुद्ध त्यांनी गोलंदाजी केली आहे. या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. गरज नसताना इथे मात्र आपण पाहतोय मोसम नसताना आणि गरज नसताना फटका खेळला जातोय. फलंदाज पंकज जाधव बॅक टू द पॅव्हलियन. चौथ्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये विकेट गेली. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चौथ्या चेंडूवरती विकेट गेली आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चौथ्या चेंडूवरती विकेट गेली आहे. आकाश तवसाळकर एक योगायोग इथे मात्र जुळलाय. चौथ्या चेंडूवरती पाहूया 5वा चेंडू. आकाश तवसाळकर बॅटची येथे हलकीच एज घेऊन चेंडू स्लीप पॉइंटच्या दिशेने. प्रसाद पाटीलच्या चेंडू येथे मात्र बॉडीला लागून एक सिंगल धाव धावफलकावरती येते. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. ड्रोनचं सुद्धा इथे मात्र दर्शन येथे मैदानावरती पाहायला मिळते. अगदी बॉलर्सच्या डोक्यावरती येथे ड्रोन आपण पाहतोय आणि ज्याने कोणी ड्रोन उडवला असेल त्याचं सुद्धा येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. चेंडू लागला तर भरपाई मंडळ देणार नाहीये. 80 रुपयाचा चेंडू आहे. ड्रोन कितीचा आहे माहिती नाही. यावेळचा चेंडू येथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय. जबरदस्त येथे गोलंदाजी. कौतुक करावं लागेल. एक षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र सुंदर इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. तत्पूर्वी आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष रेवदंडा युनिट यांच्या माध्यमातून सुद्धा 50,000 रुपयांची देणगी येथे देण्यात आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी सहकार्य दिलंय. राजनजी वाडकर, नितीनजी मात्रे, संतोष बाबू मोरे
किशोर मानकर, संदीप दादा खोत, मिलिंद वाडकर आणि निलेश दादा खोत सर्वांचे इथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्व ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात त्या संदीप दादा खोत यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा संदीप दादासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. त्यानंतर मी विनंती करतोय राहुल गणपती यांना की लायक गोंडेकर आणि उमेश मोरे यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. जबरदस्त इथे कॅच पाहायला मिळतोय. प्रसाद नेते मात्र झेल पकडलाय. आकाश तवसाळकर बॅक टू द बॅक. यांनाच मी विनंती करतोय की आपल्या हस्ते उमेश मोरे यांचा इथे सन्मान करायचा आहे. विकेटचं पतंग होत आहे. 5 येथे मात्र गडी बाद झालेत. उमेश मोरे यांचा इथे सन्मान करायचा आहे. सन्माननीय उमेश मोरे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. धन्यवाद उमेश मोरे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व उमेश मोरे. सचिन मात्रे गोलंदाजीसाठी आणि सचिन मात्रेवरती हल्ला बोल केलाय. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून येतोय एक दमदार दर्जाचा बंधू यांचा इथे सन्मान केला जातो. सन्माननीय दत्ता वर्सोळकर. तत्पूर्वी मैदानावरती काय घडलंय? कौतुक खूप झालं होतं. सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं होतं. इथे मात्र झेल सुटलाय. गोलंदाजाचं इथे मात्र दिल तुटलंय. एक सिंगल धाव इथे मात्र मिळते. स्ट्राइक रोटेट होते. खूप साऱ्या गोष्टी एक झेल सुटल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळू शकतात. बाकी सर्व उपस्थित मान्यवरांचं इथे मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. सचिन बघा झेल सुटण्याचा परिणाम. सुमित बघत बॉल नाही बघत षटकार. नक्कीच जबरदस्त आक्रमक शैलीचा इथे फटका पाहायला मिळाला. बॅकअप लेनचा चेंडू होता आणि बॅकअप लेनच्या चेंडूवरती सुमित भगत अगदी तुटून पडला. अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि झेल सुटण्याचे परिणाम इथे मात्र 6 धावांनी इथे मात्र सोसावे लागतात ते हाशिवरे संघाला. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. सचिन येथे थोडासा मागडा ठरत असताना ओके सुमित भगत जबरदस्त अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रसाद करून प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र प्रयत्न इथे मात्र कोणताही होत नाहीये. जोरदार अपील येथे सचिन मात्रे यांनी केला होता. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. 39 धावा धावफलकावरती आल्यात. 39 रन्स 39 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. अंतिम फेरीचा हा सामना नाखवा वॉटर स्पोर्ट पुरस्कृत हाशिवरे विरुद्ध साखर या 2 संघांमध्ये. बॅटची येथे लागली आहे. एजंट टेकन. फलंदाज येथे मात्र हुसेन बॅक टू द पॅव्हिलियन. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये येथे मात्र सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. परंतु इथे सामन्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. शेवटचा सामना इथे प्रेक्षक वर्गाला अगदी रंगतदार पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाहीये. तत्पूर्वी दोन्ही संघांना इथे मी विनंती करतोय की सामना जरा फास्ट खेळवायचा आहे जेणेकरून कोणत्याही संघाचं इथे मात्र नुकसान होणार नाही. एक नुकसान फिल्डिंग करणाऱ्या संघाचं सुद्धा होऊ शकतं. एखाद वेळी चेंडू सुद्धा दिसू
दिसू शकत सुद्धा नाहीये। तर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आपण पाहतो चेंडू खेळताना ते मात्र दिसू शकत नाही। हे दोन्ही नुकसान दोन्ही खेळाडूंचं दोन्ही संघांचं ते मात्र होऊ शकतं। चला आशिवरे संघाला इथे मी विनंती करते, खऱ्या अर्थाने इथे कौतुक करावं लागेल, एकही एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केलेली नाहीये आशिवरे संघाने। जबरदस्त गोलंदाजी आणि 9 धावा एकूण त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत। जबरदस्त इथे गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। एखाद दोन मोठे फटके येणार, कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज दादा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत। प्रत्येक फलंदाजाने ते मात्र एक एक षटकार लगावलाय। शोभेलने एक षटकार लगावलाय, सुमित भगतने एक षटकार लगावलाय, पंकज जाधवने एक षटकार लगावलाय, अक्षय पाटील मोन्या याने एक षटकार लगावलाय, योगेश पेनकर याने सुद्धा एक षटकार लगावला। एकूण या इनिंग मध्ये 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत। 5 षटकारांच्या 30 धावा आणि बॅटने आलेल्या आणि लेगवाईजने आलेल्या एकूण 9 धावा। अशा प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये नाकवा वॉटर स्पोर्ट साखर संघाने 39 धावा बनवल्यात, तर 40 धावांचं इथे लक्ष समोर ठेवलंय। तर पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत तसेच आभार व्यक्त करतोय। शेतकरी कामगार पक्ष चषक रेवदंडा आयोजित ही सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम फेरीचा ठराव आपल्याला पाहायला मिळतोय। तत्पूर्वी येथे मात्र सुंदर असे समालोचन आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं मुरुड तालुक्यामध्ये। आता मात्र रेवदंडा या ठिकाणी या हरेश्वर मैदानावरती गेले 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं समालोचन ऐकायला मिळालं। व्हॉइस ऑफ मुरुड, मॅन फ्रॉम मजगाव, मुश्ताकजी अफरात यांना मी आमंत्रित करतोय। ओ टू मुश्ताकजी, धन्यवाद। धन्यवाद सौरभ। तो दोस्तों धावसंख्या नक्कीच आटोक्यात ठेवण्याचा मात्र प्रयत्न केला गोलंदाजांनी। आता खरी कसोटी असेल ती म्हणजे फलंदाजीमध्ये। हा सामना जिंकायचा असेल तर आपण पाहतोय मित्रांनो, नाकवा वॉटर स्पोर्ट्स हशिवरे संघाला 40 धावा कराव्या लागतील। फिर से एक मर्तबा दोस्तों आए हुए तमाम शायकीन क्रिकेट के दीवानों का मैं दिल की अनेक गहराइयों से हार्दिक स्वागत कर रहा हूं दोस्तों। चलिए, ढलती हुई शाम का ये मंजर है, बहुत ही सुहाना सा ये मंजर, और ड्रोन कैमरे के माध्यम से देखिए इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण भी हो रहा है दोस्तों। और इस बीच बहुत ही सुरेख फटका यानी कि शानदार चौका आता हुआ लॉन्ग लेग के क्षेत्र में प्रसाद बहुत ही खूबसूरत सा स्ट्रोक खेला है प्रसाद पाटिल सर ने, और बिल्कुल संदेश दिया इस 4 रन के साथ कि ये 40 रन जो हमारे सामने आपने लक्ष्य दिया है, इस लक्ष्य पाने की हम बिल्कुल पूरी तरह से कोशिश करेंगे। हाँ, इस मर्तबा रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, हार्ड लेन से गेंद अतिरिक्त उछाल लेती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में, ओमकार हरपाल के दस्तानों में। बात की जाए अगर स्कोर कार्ड पर थोड़ी सी नजर घुमाई जाए तो दोस्तों बैटिंग लाइनअप में 7 रन बनाए थे योगेश पेनकर ने। ओमकार हरपाल जो कि 3 गेंदों का सामना करने का 2 रन बनाए, लेकिन इस बीच बहुत ही खूबसूरत कॉ कॉर्नर के क्षेत्र में आता हुआ ये दंदनाता हुआ 4 चौका। दिलशान स्कूप शॉट खेलने की कोशिश की थी और क्लीन बोल्ड हो गए। वाह, बहुत ही बढ़िया गेंद। अगर तो पडद्यासमोर जे बसलेले व्यक्ती आहेत, दर्दी रसिक आहेत, तुम्हाला विनंती आहे, वारंवार आम्ही विनंती करीत आहोत मित्रांनो, शेवटचा सामना आहे, अंतिम लढत आहे। अर्थात आज खऱ्या अर्थाने या स्पर्धा संपन्न होणार आहे। सौभाग्यवती चित्रलेखा नुपाल पाटील उर्फ चिवताई पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आता संपन्न होत आहे। अंतिम फेरीची लढत, अर्थात दोन्ही संघाचे संघ मालक एकच आहे, नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर असेल किंवा नाकवा वॉटर स्पोर्ट्स हशिवरे संघ असेल। प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 39 धावांपर्यंत मजल मारली होती नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने, आणि 40 धावांचा उद्दिष्ट हशिवरे या संघासमोर ठेवलाय। पहिलं षटक मार्गी आहे, पहिल्या षटकातील अगदी 4 चेंडू
मार्गी लागलेले आहेत. त्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय आपण प्रसाद पाटील सरांनी 2 चौकार ठोकले होते आणि तदनंतर मात्र 4थ्या चेंडूवरती आपण पाहतोय मोन्याने त्यांचा विकेट सुद्धा मिळवलाय. 5वीं गेंद लेकर लेफ्ट हैंड बल्लेबाज सचिन मात्रे के लिए आते ही आओ देखा ना ताओ बड़ा हिट लगाना चाहते थे, यानी कि बिल्कुल संकेत देना चाहते थे कि हमारी कोशिश होगी पहला मैंडेटरी पावर प्ले का जो ओवर है इसमें ज्यादा से ज्यादा रन बनाने की. मोनिया की अगर कमर तोड़ के रख दी जाए तो आने वाले गेंदबाज थोड़े से प्रेशर में होंगे, ये शायद स्ट्रैटेजी बनाई थी बल्लेबाजों ने. इस बीच खराब गेंद मोनिया के द्वारा, गेंद बहुत ही ज्यादा घुमा लेती हुई, काटा बदलती हुई आउटसाइड दी ऑफ स्टिक निकल गई. हालांकि वहां पर बहुत ही बढ़िया तरीके से ओमकार हरपाल ने गेंद को रोका जरूर, लेकिन ये पहला एक्स्ट्रा गेंद वाह बहुत ही ताकत के साथ, पूरे ग्रेविटेशनल फोर्स के साथ पूरी ताकत झोंक दी थी दोस्तों सचिन मात्रे सर ने इस स्ट्रोक को खेलने में, यानी कि अलॉन्ग द कारपेट खेला था. क्षेत्ररक्षण वहां पर तैनात था, केवल 1 रन मिला. पहली ओवर की समाप्ति 10 रन, स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. अगर देखा जाए तो बिल्कुल 10 रन के अवसर से इस मैच को जीता जा सकता है. प्रफुल्ल पाटिल और सचिन मात्रे की क्या कोशिश होगी, और गेंदबाजी में यहां पर बदल होगा. अब गेंदबाजी का भार सुहेल के कांधे पर होगा या शीरू वीक होगा. दोस्तों क्या चाणक्य नीति होगी, योगेश पेनकर की अंतिम फेरी की लड़त है. शीरू वीक को लाया, देखिए गेंदबाजी में परिवर्तन किया गया है. गेंदबाजी में दूसरे ओवर के लिए दोस्तों जिम्मेदारी दी है, सौंपी है. अलीबाग प्रीमियर लीग का पहला पर्व जिसने अपने नाम किया था दोस्तों, मैन फ्रॉम पेजारी पोइनाड शीरू विक, और 18 गेंदों में 30 रन से बचाना है, डिफेंड करने. दोस्तों ये ओवर बहुत ही निर्णायक होगा क्योंकि दोनों ही बल्लेबाज अच्छे फॉर्म में है. पहले दिन में 4 छक्के लगाने वाले बल्लेबाज थे पिंटिया यानी कि प्रफुल्ल पाटिल, और इस वक्त प्रफुल्ल पाटिल बिल्कुल नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं क्योंकि अब तक भी पिछली 6 गेंदों में एक भी गेंद खेलने का मात्र उन्हें अवसर नहीं मिला था. फिर से एक मर्तबा बिग हिट करना चाहते थे, गेंद के बगैर लाइन में आकर खेलने का प्रयास. हमने देखा कि ये गेंद बिंदी आती हुई. अगर अब तक की बात की जाए तो फेंकी गई 7 गेंदों में 3 गेंदें ऐसी आई है जिस पर कोई रन नहीं बनाए, जबकि 2 शानदार चौके आए हैं. 1 विकेट हासिल किया, 1 सिंगल और 2 चौके की सहायता से अगर टोटल स्कोर की बात की जाए तो रन लगे हैं स्कोर कार्ड पर 10. अगली गेंद शीरू विक्की, घुमाओ फिरकी का जादूगर, अपनी उंगलियों की जादू बिखेरते हुए विकेट पर हरेश्वर के मैदान पर. दोस्तों 500वां शतक भी यहां पर लग चुका है दोस्तों डॉट गेंद का, यानी कि बिंदी गेंद. आप अंदाजा लगा सकते हैं कि 500वीं गेंद थी जिस पर कोई रन नहीं बना इस प्रतियोगिता में. यानी मुझे ऐसा लगता है कि यह भी एक विक्रम होगा हरेश्वर के इस मैदान पर. पटकी हुई गेंद, ये खराब गेंद थी लेकिन यह स्ट्रैटेजी थी शायद शीरू विक की, खिलाड़ी को वहां पर तैनात किया गया था. बहुत ही बढ़िया कैच, और इस तरह से दोस्तों यहां पर सचिन मात्रे सर के इनिंग का अंत हुआ है. की भी गेंद डाले, बल्लेबाज की कोशिश होगी. सचिन मात्रे को लगातार हमने देखा था कि यही कोशिश कर रहे थे. फिर से एक मरतबा मंथन ढाकी के बल्ले से आता हुआ बेहतरीन स्ट्रोक. दोस्तों हेलीकॉप्टर शॉट इज द सिग्नेचर शॉट ऑफ द MS धोनी, और यहां पर मिनी हेलीकॉप्टर लैंड करने की कोशिश की थी, अटेम्प्ट किया था, और केवल 1 रन मिला क्योंकि वहां पर फील्डर तैनात था. आकाश तौसालकर को वहां पर तैनात किया गया. दोस्तों अगली गेंद शीरू की, हाँ फिर से एक मरतबा खूबसूरत सा ड्राइव किया है अलॉन्ग द कारपेट. स्वेल जब तक गेंद को गैदर करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका था पिंटिया के पास और मंथन के पास. इस सिंगल की सहायता से अगर बात की जाए रोने की तो केवल 12 रन, 28 रनों की आवश्यकता. क्या होगा दोस्तों, यहां से बड़े हिट लगाने होंगे. कौन होगा आज के जीत का शिल्पकार, कौन सी टीम
साकर या हशिवरे, धीमी गति की गेंद, वाह प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, और नतीजा क्या होगा सुहेल? पाय मला असं वाटतं कदाचित रोपवर असेल, कारण त्या ठिकाणी दर्शक दाखवत आहेत. काय असेल? पंचांनी षटकारचा इशारा दिलाय. वाह बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कमाल की. गेंदे जीत के लिए 22 रनों की आवश्यकता. कौन होगा जीत का शिल्पकार? कौन सी टीम आज हरेश्वर के इस मैदान पर 2023 चषक शेतकरी कामगार पक्ष का कौन सी टीम मानकरी होगी? हालांकि एक ही मालक के दोनों ही टीमें हैं, नाकवा वाटर स्पोर्ट्स. इससे बड़ी और क्या बात हो सकती है दोस्तों? आज उनकी खुशी दोबाला हो जाएगी क्योंकि दोनों ही टीम उन्हीं के नाम से खेल रही है. सुहेल मैन फ्रॉम गुजरात, पटकी हुई गेंद, लेकिन यहां पर थोड़ा सा मिस टाइम किया है. अपेक्षेची पूर्ती करणारा फटका कुठेतरी बसलेला नहीं है. 1 रन मिलेगा पिंटिया पाटिल को, 1 रन जुड़ेगा टीम के अंदर, और इस 1 रन के साथ रनों की संख्या 19. 11 गेंदे 21 रन. सुहेल सामने होगा दोस्तों मंथन डाकी, कमाल का छक्का जड़ दिया था पिछली ओवर के आखिरी गेंद पर शीरू विके. वही बल्लेबाज लगातार कोशिश कर रहा है, इस मरतबा थोड़ा सा जगह बनाकर रूम हासिल करने की कोशिश की थी. बिल्कुल सही दिशा में गेंद फेंकी थी सुहेल ने, क्योंकि बल्लेबाज को सफल होते हुए देखा था, थोड़ा सा बैकफुट पर जाते हुए देखा था और रूट में करने की कोशिश की थी सुहेल ने. यही वजह रही कि दूसरी गेंद पर भी केवल सिंगल आता हुआ. 20 रन, मजीद 20 रनों की आवश्यकता है. 10 गेंदे 20 रन, स्ट्रेट ड्राइव किया है दोस्तों लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. सुमित भगत के हाथों से गेंद टॉस तो हुई थी बदन शरीर से लगने के बाद, लेकिन चतुराई के साथ अपने आप को संभालते हुए, बैलेंस करते हुए दोस्तों तेजी के साथ गेंद को थ्रो किया, यानी कि केवल 1 रन तीसरी गेंद पर भी आता हुआ. 21 रन, 19 रनों की आवश्यकता. 9 गेंदे 19 रन. वाह, फिर से एक मरतबा बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है, लेकिन अब सिंगल से तो बात नहीं बनेगी. अब 100 सोनार की तो 1 लोहार की जर्नी होगी. 1 लोहार की जर्नी होगी दोस्तों यहां पर, क्योंकि अब आवश्यकता आन परी है यहां पर बड़े स्ट्रोक की. स्कोर हो चुका है 22 रन, 18 की आवश्यकता, 8 गेंदे शेष. ओहो, बहुत ही खूबसूरत डिलीवरी, और केवल एक गेंद पहली ऐसी रही जिसमें कोई रन नहीं बना. 7 गेंदे और जीत के लिए 18 रनों की आवश्यकता, यानी कि अब यह मैच और बिल्कुल आखिरी ओवर में रनों को एक अंकुश लगाने का काम कर रखा है दोस्तों सुहेल ने. यह मैच और ये ओवर बहुत ही बेहतरीन साबित होता हुआ साकर की टीम के लिए. फिर से एक मरतबा अपने आप को संभालते हुए, यानी कि चित परिचित अंदाज में खेला, 2 टांगों के बीच में कलाई का उपयोग किया और केवल सिंगल आता हुआ. 3 ओवर की समाप्ति, रन बने हैं 23. 6 गेंदे और 17 रनों की आवश्यकता. गेंदे और इस मैच को जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता है दोस्तों. इस वक्त परिस्थिति गंभीर है हशिवरे की टीम की. देखना है दोस्तों, ऐसे संकट मोचक स्थिति में प्रफुल्ल पाटिल ने अपनी टीम को कई मर्तबा जीत दिलाई है, और जीत का क्रेडिट, जीत का विनर इसको कहा जाता है दोस्तों संकट मोचक. वही बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर होगा. 6 गेंदे 17 रन. आकाश तौसालकर जैसा एक अंडर 23 एज का खिलाड़ी सामने होगा दोस्तों पिंटिया पाटिल के, यानी अनुभव जोश पर भारी होता है या फिर जोश पर अनुभव भारी होता है दोस्तों. ये देखना काफी दिलचस्प और मजेदार होगा. आकाश अपनी पहली गेंद यहां पर खेला जरूर स्कोर लेग की दिशा में, बैकवर्ड स्कोर लेग में गेंद गई. इस बीच केवल 1 रन आता हुआ. अब 6 गेंदे
5 गेंदे और 16 रन। 5 गेंदे 16 रनों की आवश्यकता, यानी कि यह मुकाबला बिल्कुल नाकवा वाटर स्पोर्ट्स साकर के पक्ष में जाता हुआ इस वक्त मजबूती स्थिति में है। लेकिन मंथन डाकी जिन्होंने बहुत ही शानदार छक्का लगाया था दोस्तों, उम्मीद कर सकते हैं मंथन द्वारा कि मंथन आज बिल्कुल मंथन कर सकता है और बिल्कुल स्ट्रैटेजी तो बनाई होगी, लेकिन केवल सिंगल ही रन आ रहा है। देखिए फील्ड में परिवर्तन, खुद योगेश पेनकर दोस्तों कॉ कॉर्नर यानी कि डीप मिड विकेट क्षेत्र में फील्डिंग के लिए तैनात किया गया है और यह जगह खुद उन्होंने अपने हिसाब से चुनी है। 2 गेंदें आ चुकी है, 2 गेंदों पर सिर्फ 2 रन ही आएंगे, यानी कि 15 रन की आवश्यकता, 4 चौकों की अब आवश्यकता है। हाँ, फिर से एक मरतबा रिपीटेड स्ट्रोक, यहां पर भी केवल आएगा 1 रन। अब 3 गेंदे और क्या दूसरा रन होगा? मार्क जरूर है लेकिन दूसरा रन मुकम्मल तो नहीं हो पाएगा, केवल 1 रन मिलेगा। स्ट्राइक पर हो गए फिर से एक मरतबा पिंटिया पाटिल, प्रफुल्ल पाटिल। 3 गेंदे और जीत के लिए 14 रनों की आवश्यकता। देखिए पब्लिक ने तो अंदाजा लगा लिया दोस्तों, लेकिन कहीं भी ना जाइए, 3 गेंदों में 14 रन नहीं 15 रन बनते हुए मैंने काशिद के मैदान पर देखा हूं दोस्तों। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, अनुमान और कयास यहां पर फेल है दोस्तों। भले ही इस वक्त आपको मजबूत स्थिति में साकर की टीम नजर आती होगी, लेकिन संकट मोचक स्थिति में, हाँ, लेकिन यहां पर केवल सम्मान किया है। मुझे ऐसा लगता है कि लगभग अब साकर की टीम की जीत तय है। दूसरे रन की मांग, यहां पर क्या दूसरा रन पूरा होगा? 2 रन मुकम्मल। अंपायर जी जयेश मात्रे सर ने इशारा दिया, यस, यहां पर 2 रन कंप्लीट हो चुके, यानी कि अपने घर में महफूज। बल्लेबाज जयेश 2 रन से रनों की संख्या 28, 12 रन की जरूरत। देखिए 2 गेंदों पर अगर 2 छक्के आते हैं तो दोस्तों बाबू मोरे की तरफ से 1000 रुपए, लेकिन ऐसा कुछ भी होता हुआ नजर नहीं आ रहा है, बल्कि बल्लेबाज क्लीन बोल, खंबा उखाड़ दिया आकाश तवसलकर ने और बिल्कुल इस जीत पर अपना सिक्का मोरतब किया दोस्तों साकर की टीम ने, क्योंकि अब 1 गेंद और जीत के लिए 12 रनों की आवश्यकता। तीसरी ओवर में मैच का नक्शा पलट के रख दिया दोस्तों। सुहेल ने बहुत ही शानदार गेंदबाजी की, जो कि मैच का टर्निंग पॉइंट ओवर रहा, जहां से मैच ने यू टर्न लिया था इस मुकाबले में, क्योंकि वो ओवर में केवल 5 रन थे। 2 ओवर तक अगर देखा जाए तो बैलेंस चल रहा था मैच, लेकिन सचिन मात्रे सर का विकेट बहुत ही बढ़िया हासिल किया था। हालांकि प्रसाद पाटिल सर ने बहुत ही शानदार शुरुआत की थी, लेकिन प्रफुल्ल पाटिल का बल्ला फिर से एक मरतबा शांत रहा दोस्तों। बात की जाए तो प्रफुल्ल ने आउट होने से पहले केवल 6 रन बनाए थे अपनी टीम के लिए, और इस तरह से दोस्तों आज की चैंपियन टीम बनी है शेतकरी कामगार पक्ष चषक 2023 रेवदंडा का चैंपियंस टीम